नमस्कार मंडळी, तर मंडळी आपण आता करतोय ना बियांची भाजी आणि इकडे आहे ना सर्व तयारी करून घेतलेली आहे, बिया वगैरे उकडून घेतलेल्या आहेत। तर आता सर्वप्रथम आपण आहे ना त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकून झाल्यानंतर कांदा टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आहे ना पहिल्यांदा मीठ टाकून घेणार आहोत, कारण कांदा पटापट मेल्ट होण्यासाठी। नंतर टोमॅटो टाकून घेतलाय। आता टोमॅटो वगैरे टाकून घेतल्यानंतर आहे ना आपण परतून घेणार आहोत। परतून वगैरे झालं की त्यानंतर आपण मसाला टाकायला घेणार आहोत। तर मसाल्यामध्ये गरम मसाला, हळद, तिखट मसाला असं सर्व टाकून आहे ना एकजीव परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरला आपला कांदा वगैरे सगळं परतून झाला त्यानंतर गोडं वाटण टाकून घेणार आहोत, म्हणजे कशी आपली चव जबरदस्त एकदम लागेल। आणि नंतरला मग आपण उकडलेल्या बिया टाकून घेतलेत। आता आहे ना ही भाजी तुम्ही नक्की करता की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। आणि कोकणात आता हमखास भाजी केली जाते। तर आपण आता सर्व पाणी वगैरे ॲड करून मस्तपैकी आपली जी भाजी आहे ती आता कोथिंबीर वगैरे टाकून मस्त गार्निशिंग केलेली आहे आणि आता आपली जी बियांची भाजी तयार झालेली आहे। आणि तर मस्त आहे ना आपण आता एक बाईट घेतलेली आहे आणि जबरदस्त भाजी झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनलला नक्की